महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न कोण नाही बघत, पण हा रस्ता थोडा अवघड वाटतो, नाही का? पण काळजी करू नका. आपण मिळून या प्रवासाचा एक सोपा आणि स्पष्ट रोडमॅप बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ह्याच विचाराने सुरुवात करूया. बघा किती खरं आहे हे. हे फक्त एक वाक्य नाहीये. रोजचा थोडा थोडा अभ्यास, प्रत्येक छोटा प्रयत्न हेच तर आहे जे आपल्या स्वप्नांना वास्तवात आणतं. आता हा आकडा बघा, 1773. काय वाटतंय काय असेल हे? हा आकडा आहे नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या फक्त एका भरतीमधल्या एकूण जागांचा. यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की संधी खूप आहेत, फक्त योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत. ठीक आहे. तर आपला रोडमॅप कसं असणार आहे? आपण या 4 महत्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. परीक्षेचं स्वरूप समजून घेणं, अभ्यासाचं साहित्य जमवणं, सरावाची ताकद ओळखणं आणि आपली रँक कशी मोजायची हे पाहणं. चला मग एक एक करून पुढे जाऊया. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, परीक्षेचं स्वरूप समजून घेणं. म्हणजे काय? तर आपलं युद्धक्षेत्र जाणून घेणं. बरोबर ना? कुठल्याही लढाईत उतरण्याआधी ती जागा कशी आहे हे तर माहिती पाहिजेच. आता हे बघा, इथे 2 परीक्षांची तुलना केली आहे. तलाठी भरती आणि पुणे महानगरपालिकेची ज्युनियर इंजिनियरची परीक्षा. दोन्हीत 100 प्रश्न, 200 गुण. सगळं सारखं वाटतंय ना? पण थांबा, खरी गंमत विषयात आहे. तलाठी भरतीसाठी सामान्य विषय आहेत, पण ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग हा एक वेगळा विषय आहे. याचा अर्थ काय की प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो आणि प्रत्येकासाठी वेगळी रणनीती लागते. आणि MPSC राज्यसेवेचा अभ्यासक्रम पाहिला की आपल्याला आवश्यक असलेल्या ज्ञानाची खोली लक्षात येते. चालू घडामोडी, इतिहास, भूगोल आणि नुसतं वरवरचं वाचून चालणार नाही, एकदम खोलवर अभ्यास लागतो. उदाहरणार्थ, इतिहासात फक्त साल लक्षात ठेवून नाही चालणार, तर त्या घटनेमागे कारणं काय होती, त्याचे परिणाम काय झाले, हे सगळं समजून घ्यावं लागेल. चला, आता आपल्याला कळालंय की लढाई कुठे आणि कशी आहे. मग आता पुढचा टप्पा, शस्त्र गोळा करायची. म्हणजे काय? तर आपल्या अभ्यासाची साधनं जमवायची. बाजारात पुस्तकं तर ढिगानं मिळतात, पण त्यातली योग्य पुस्तकं निवडणं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे. कारण चुकीची पुस्तकं निवडली तर वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जातात. म्हणून योग्य निवड करणं खूप गरजेचं आहे. आपली तयारी एकदम पक्की पाहिजे. म्हणजे चालू घडामोडींसाठी मासिकं, इतिहासासाठी एखादं चांगलं संदर्भ पुस्तक, विज्ञानासाठी वेगळं पुस्तक, अभ्यासक्रमातला एकही कोपरा सुटता कामा नये. सगळं कव्हर झालं पाहिजे. ओके, तर आता पुस्तकं जमवली, अभ्यास पण सुरू केला. आता तिसरा टप्पा, सरावाची शक्ती. हे कसं आहे माहितीये? नुसती तलवार असून भागत नाही, ती चालवता पण आली पाहिजे. तसंच नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि त्यासाठी लागतो सराव. मॉक टेस्ट, याला मी तरी तयारीचा मेडिकल चेकअप म्हणतो. एकदम बरोबर. कारण इथेच कळतं की आपली तयारी कुठपर्यंत आली आहे, कुठे चुका होत आहेत, कोणता विषय कच्चा आहे. सगळं निदान इथे होतं. आणि मग त्यानुसार आपण आपल्या अभ्यासाच्या प्लॅनमध्ये बदल करू शकतो. आणि सरावासाठी सगळ्यात बेस्ट काय? तर जुन्या प्रश्नपत्रिका. हे बघा, इथे तलाठी भरतीच्या 2023च्या कितीतरी प्रश्नपत्रिका आहेत. या सोडवल्या की परीक्षेचा खरा अंदाज येतो. प्रश्न किती अवघड असतात, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे सगळं कळतं. आणि मग तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहता. चला तर मग आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. फक्त गुण मिळून झालं नाही, तर आपली रँक समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्पर्धेत आपण नक्की कुठे आहोत हे पाहणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पर्सेंटाईल म्हणजे टक्केवारी नाही, हे खूप वेगळं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा 100 लोकांनी परीक्षा दिली आणि तुमचे गुण 90 लोकांपेक्षा जास्त आहेत, तर तुमचा पर्सेंटाईल झाला 90. याचा अर्थ तुम्ही टॉप 10% आहात. पर्सेंटाईल आपल्याला सांगतं की आपण बाकीच्यांच्या तुलनेत कुठे आहोत. आणि हे काढायचं कसं? एकदम सोपं आहे. बघा, पहिले तर तुमच्यापेक्षा कमी किंवा तुमच्या एवढे गुण किती जणांना मिळाले ते मोजा. मग त्या संख्येला एकूण परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येने भागा आणि शेवटी जे उत्तर येईल त्याला 100ने गुणा. झालं, आला तुमचा पर्सेंटाईल. यावरूनच कॅलरीला खरी दिशा मिळते. तर मग आता एक प्रश्न, जास्त गुण मिळवणं महत्त्वाचं की स्पर्धेत चांगली रँक मिळवणं जास्त महत्त्वाचं? काय वाटतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? आणि याच प्रश्नाच्या उत्तरासोबत आपण आता आपल्या पुढच्या मार्गाबद्दल बोलूया. म्हणजे ह्या सगळ्या चर्चेतून यशासाठी नक्की काय करायचं आहे ते थोडक्यात पाहूया. तर मग यशाच्या या 4 पायऱ्या लक्षात ठेवा. 1.
परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या. 2. अभ्यासासाठी योग्य शस्त्रसाठा तयार करा. 3. सरावानं स्वतःला पारंगत करा. आणि 4. पर्सेंटाईलने आपली रँक तपासा. बस, हाच आहे यशाचा फॉर्म्युला. हे केलं की ध्येय दूर नाही. तर मग आता प्रश्न हा आहे की आजचं पहिलं छोटं पाऊल कोणतं असणार? विचार करा आणि कामाला लागा.